अरे अरे हो एक मिनिट काय चाललंय काय चाललंय? चला आपापल्या घरी. काय चला आपापल्या घरी चला. एवढा वेळ जर आपल्या पुढे इतके मोठाले मनुष्य उभे आहेत तर वाकून बघत काय होतात? चला आपापल्या घरी. ओंग्या रे ओंग्या. रसिका काय झालंय रसिका? रसिका रसिका आजी चचली? नाही हो. आत्या ऑफ? नाही काही काय बोलतो. मामा फॉर एव्हर गॉन? बाबा बरे असतील? बाबा बरेच असणार. बाबांचं काय, बाबांना खोकला होतो एवढाच. माझ्या सगळ्या नातेवाईकांची लिस्ट काढा आणि जाळून टाका एकदाच. त्याच्याने होईल? काय बोललात? नाही काय बोललात तू? माझे नातेवाईक खुपतात ना तुमच्या डोळ्यात. माझा भाऊ खुपतो तुमच्या डोळ्यात. हा खुपतो. जर ह्याचं नाव मी लिस्ट मध्ये लिहिलं आणि ती लिस्ट जाळली आणि हा जर गेला तर मला आवडेल. कसं बोलताय? इकडे काय झालंय? का रडतीयेस? तुकार तुकार काय? हरवला. हा इथे बसलाय माझ्या समोर. ते हरवलाय. माझं नाव ओंकार आहे भाऊजी. पण कर्तृत्वाने टुकारच आहेस तू. काय बोलताय हो? काय? अहो आपला बोका टुकार हरवला. आपल्या बोक्याचं नाव टुकार आहे? कुणी ठेवलंय हे नाव? असं काय करता? मीच नाही का ठेवलं. माझ्या टुकारचे डोळे ना सेम ओंक्यासारखे दिसतात. तू ओंकार टुकार असं ठेवलं तुम्ही. रसिका तुझं नाव लिस्ट मध्ये लिहिलं आणि जाळलं तर? भाऊजी जस्ट विचारतोय की हो काय रडायचं काय? बोकाच गेलाय ना. कुठे जाणार जाऊन जाऊन? हे बघा लक्षात घ्या, कझिनो कधी हरत नाही, बोके मांजरे कधी हरवत नाहीत. गेला असेल कुठल्या तरी मांजरीच्या मागे 7 घरं असतात, त्यांना काहीतरी दूध पिल भाकरी खायला आणि येईल परत. याच्यासारखा निर्लज्ज येतो. नाही हो, ह्याच्या आधी असं कधीच वागला नाही हो. साधा दूध ब्रेड ठेवला तरी यायचं. मी नूडल्स ठेवले, पिझ्झा ठेवला तरी नाही आलो. एवढं सगळं जमतंय करायला तर नवऱ्याला पण दे कधीतरी. आज डब्याला काय दिलंयस? रात्रीचा भात फोडणी मारून. रोज भाजी काय देतेस? शेपू पडवळ भेंडी. कधीतरी नवऱ्याचे पण लाड कर ग. माझा इथं टुकार हरवलाय आणि तुम्हाला खादळायचं असतंय काय टुकार हरवलाय? काय नाही हरवलाय. तो गेला असेल कुठेतरी मांजरीच्या मागे, दुधाच्या मागे. एक काम कर, मला चहा दे चल. हे असं असतं भाऊजींचं. आहे टुकारला वाईट वाटलं असणार काहीतरी. त्याच्या मनात काहीतरी सलत असणार म्हणून तो रुसू झाला आपल्यावर. तो चिडला असणार आपल्यावर. चिल्ला असणार आपल्या व तुझे बोबडे बोल तुझे. चिल्ला असणार आपल्या व मला काही बोलू ना. मारेन. ए बाळा नको रडू बाळा. हे बघ कसं आहे ना, आपल्याला बोक्याच्या मनातलं कळणार आहे ना. त्याला काय वाटतं? तू कुठे गेलं, का हरवलं कळणार आहे. रसिका बोक्याच्या मनातलं कळणार आहे म्हणजे? ते ओंक्याने उपेंद्र लिमयेंना बोलवलंय. एक मिनिट, उपेंद्र लिमयेंना? हो. त्यांचा काय संबंध? ते अॅनिमल कम्युनिकेटर आहेत ना. हे कोण बोललं? अॅनिमल पिक्चर मध्ये ते बोलले. रसिका अरे यार रसिका, ही वेळ माझं नाव पाठ करण्याची काय ऐको. अरे डेंजर. ऐक रसिका, तू नको बोलत जाऊ. नको बोल. ॲनिमल मध्ये जसे उपेंद्र लिमये बोलतात तसा बॉबी देओल बोलत नाही की नाही? तू तशी बन बाजूला. ऐक, हिला सांग ॲनिमल मध्ये ते बोललेत म्हणजे त्यांची वाक्य वेगळा प्रकार आहे. ॲनिमल कम्युनिकेटर. मला कळतच नाही मुळात. ज्या बायकोला माझ्या मनातलं कळत नाही, जिच्या भावाला जगात काय चाललंय हे कळत नाही, हे दोघं मिळून अशा माणसाला बोलवणार आहे ज्याला प्राण्यांच्या मनातलं कळतं, जो मला हे कळवणार आहे की मला काही नाही कळत. हे मला काहीच नाही कळत आहे. मी तुम्हाला समजवतो मग तुम्हाला कळेल सगळं. काय नाही अजिबात मला तुझ्या तोंडून काय ऐकायचं नाहीये. ऐका ना. बापरे, ऐका ना. फटके मारीन. काही मला ऐकायचं नाहीये. गेलाय बोका, येईल परत.
नमस्कार. ए चल रे ओ सॉरी 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 कोण आपण मी पम्या गोडबोले ॲनिमल कम्युनिकेटर. हे मी ह्यांना कुठतरी पाहिल्यासारखं वाटतंय ना. भाऊजी हे नाही काय ते हे आहेत ते. कसं ओळखू आता याच्यात. अरे हे नाही ते पॉडकास्ट वाले. हले डुले पम्या गोडबोले पॉडकास्ट. नाही एक प्रताप ह्यांचं घर, हेच 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 त्यांचा बोका त्यांचा बोका काय. हरवल्याचा फोन आला होता. ह्यांचं हे पृथ्वी प्रताप आहेत. मी बोका आहे. मी माझा बोका सांग ना. तिकडे हो सांगतो मी. इकडे तू नको, तुला त्रास होतो, शांत राहा. मी पृथ्वी प्रताप आहे. माझं घर आहे आणि ह्याचा बोका हरवलेला आहे. पण हा बोका माझ्या जीवावर जगतो आणि हा बोका माझ्या आयुष्यात या मांजरीमुळे आलाय. आता हा बोका या मांजरीचा भाव का असं नका विचारू, कारण तो आहे. इथे बसा. येऊ की येऊ? या 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 मला दिसतंय तुमच्या चेहऱ्याकडे बघून की तुम्हाला खूप त्रास झालाय. तुमचा मला बोका तर हरवलाय. खूप काळजी वाटते. हो आपण लगेच सुरू करूया. तुमच्या बोक्याचं नाव काय? तुकार. छान नाव आहे. हो मीच ठेवलं, थँक्यू. त्याचा एखादा फोटो वगैरे. फोटो दे, एक फोटो दे. मिनिट, तुम्हाला फोटो कशाला हवाय त्याचा. आम्ही काय करतो, ॲनिमल कम्युनिकेटर जे असतो, आम्ही त्या फोटोकडे बघतो बर. आणि त्या प्राण्याशी संवाद साधतो. बर. त्यांच्या मनाशी संवाद साधतो, त्यांच्या भावना समजू. थोडक्यात आम्ही त्याच्याशी हितगुज साधतो. इथं बसून गुज साधा ना जरा. वहिनींना खूपच त्रास झालाय का बोका गेल्याचा? मी देते, माझं वॉलपेपरच आहे हे बघ. अगं ए बोक्याचा वॉलपेपर ठेवलायस, नवऱ्याचा ठेवतात जनरली. असं कोणी सांगितलंय? कोणी सांगितलंय? माझा जीव आहे बुक्यावर, म्हणून मी त्याचा ठेवलाय. वहिनी आपण करूया सुरुवात. प्लीज करूया. प्लीज. नाही इथं सापडला. 5-6 बोके होते एरियामध्ये, तुमचा बोका सापडला. सापडला? हो हो. काय म्हणतोय? एक- काय एक- एक- म्हणतोय? विचारा ना त्याला. अरे जवळ जवळ मराठी बोलतोय आव आव लावून. थांबा ना तुम्ही जरा, थांबा. सांगा. माणसाची भाषा आणि बोक्याची भाषा एकत्र होऊन बोला. हे मध्ये मध्ये बोलतायत हा. तुम्ही गप्पा बसा. गप्पा बसा तुम्ही, मध्ये बोलू नका. मी सांगतो, तुम्ही बोला. ते गेला. हा. नाही रे मला विश्वासच नाही. नळ लागतोय त्याला. ऐ गं. इथे जवळपास कुठली बाग आहे का? त्या बागेत तो गेलाय. तिथे एका पाण्याच्या टाकीजवळ तो बसलाय. तो नळ त्याला लागतोय. मी त्याला सांगितलं. हो का? ए बाळा, जा ना बागेत घेऊन ये. त्याला नळ लागतोय. मी पटकन त्याच्यासाठी पिझ्झा गरम करते, घेऊन ये. वहिनी तो रुसून गेलाय. कोणावर रुजू? एक मिनिट थांबा. व्हिडिओ कॉल केलाय का त्याने. थांबा ना छोटेसे बहीण भाऊ, थांबा ना. थांबा जरा. असे अंगावर येत आहेत हे. करा तुम्ही काय करता. कोणावर रुसलाय? थांबा जरा. बोका माराल तुम्ही अशाने. ओय, बघा काय म्हणतोय तो. कोणावर हा. रुसलाय? विचारा त्याला. एक मिनिट. ओ असं आहे. या घरात एक माणूस आहे, त्याला त्याचा त्रास होतोय. हा माणूस, याचाच त्रास होत असणार रे माझ्या बोक्याला. माझा त्रास. हो. माझा त्रास. तुमचाच त्रास. आपल्या घरातल्या बोक्याला माझा काय त्रास होणार. या अख्ख्या घरात मी एकटाच देव माणूस आहे, त्यामुळे माझा कोणाला त्रास होणार नाही, लक्षात घ्या. नाही त्याचं असं म्हणणं आहे की त्याला तो माणूस त्याच्या नावाने हाक नाही मारत. हा मी टुकारला टुकार नाही म्हणत, मी त्याला बोक्या म्हणतो. नाही त्याचं असं म्हणणं आहे पहिलं अक्षर बो असतो पण तो शब्द बोक्या नाहीये. काय हाक मारता तुम्ही? काय हाक मारता तुम्ही माझ्या बोक्याला? थोबडवीन इथल्या इथे थोबडवीन. बरोबर. माझे नातेवाईक खूपतात ना तुम्हाला. नातेवाईकांना नावं ठेवून झाली, आता माझ्या बोक्याला नावं ठेवा. एक मिनिट. काय? तो सांगतो की ह्या घरात त्याची काळजी कोण जास्त घेतो ना, त्याला अशी हिडीस फिडीस वागणूक दिली जाते म्हणून तो रुसलाय. त्याची सगळ्यात जास्त काळजी ओंक्या घेतो. हा मग तेच आहे. ओंकारला जास्त त्रास होतोय म्हणून तो रुसलाय आणि गेलाय. हा. मला हिडीस पिडीस वागणूक मिळते घरात. अरे मला वाईट वागणूक मिळते. माझ्या टुकारलाच कळलं. बघ मी तुडवेन तुला ओंक्या. एवढी नाटकं केलीस, मी तुडवेन तुला. माझा भाऊ आहे, त्याला हात लावायचं नाही. याला हातला तो, याला कंटाळूनच गेला असेल तो टुकार. त्याचा पण एक मेंदू गंजलाय. याला हिडीस फिडीस वागणूक देतो म्हणून तो निघून गेलाय. ए नको. ए रुखवतात फुकट आलेला जीव. काय चुकीचं वागवलंय रे मी तुला. भाभी जी मैं कल आऊंगी आज नहीं आऊंगी. कामवाली बाईचा व्हॉट्सअप आहे तो. सॉरी आलं पटकन ना.
ओंकार तुमच्या अशा कुठल्याही इच्छा अपूर्ण आहेत की त्या ह्या माणसाने पूर्ण नाही केल्यात? खूप इच्छा आहे. काय काय सांगू, या माणसाला माझी कदरच नाही. काय करायची रे कदर तुझे? हा तुला विकला ना भंगारात तर बादली पण देणार नाही कोणी. काय करायचं? वाटेल ते बोलताय तुम्ही माझ्या भावाबद्दल, असं काही नाहीये. तुम्हाला सांगते हो, माझ्या भावाने ना एक साधी सेकंड हँड कार मागितली, नाही दिली या माणसाने. नाही दिली. नाही दिली. काय झाला हा? काय नाही झालं, गप्प बसा. मांजर आहे आमची, गप्प बसा रा. ना काय? काय काय गरज आहे त्याला कारची? हा तुम्हाला सांगतो, हा ओंकार नावाचा जो प्रकार आमच्या घरात आहे तो इतका बेकार आहे. खायला कार आणि भुईला भार आहे. त्याला कार काय कारायला द्यायची आईच्या गावात. टुकार पळू नको पळू नको ओय, पळू नको. ओय, बोलू नका हो. तुमच्यामुळे माझा मौका पडतोय, कळतंय का तुम्हाला? नका ना करू हे घाणेरड्या कविता. नीट बोल, नीट बोल, नीट बोल, मारू नका. नीट बोल. म्हणजे काय असतं? माझ्यासाठी कार मागवलेली मी, टुकरसाठी मागवलेली कार. हो हो. त्याला हॉस्पिटलला नेताना सगळे रिक्षावाले बोलतात नाही चाहिए नाही चाहिए, म्हणून मी स्पेशल गाडी मागवली. स्पेशल सिटिंग अरेंजमेंट करणार होतो त्याला अशी. आणि अजून काय काय हवं होतं, काय नाही दिलं. एक मिनिट मी काय सांगतो, हा जो ओंकार नावाचा जो प्रकार आहे, टुकार असं सांगतोय की त्याचं लवकरात लवकर लग्न करून द्या, त्याचाच त्याला त्रास होतोय. ओंक्या, कळत तू आपल्या टुकारला असा काय त्रास दिलायस की त्यालाही असं वाटतंय तुझं लवकर लग्न व्हावं? ओंक्या, मी काय नाही त्रास दिलाय. 200% सांगतो रसिका, हा ओंकार तो टुकार जेव्हा मांजरींशी बोलत होता तेव्हा नक्की त्रास देत असणार. नाही, नक्की त्रास देत असणार, उगाच नाही वैतागला तो. माझ्या डोळ्यात बघून सांगा, मी त्रास देणारा मुलगा वाटतो तुम्हाला? हे नाही शिकलोय मी, हे एवढंच शिकलोय आता. बरोबर, जमणार पण नाही तुम्हाला. ते जे अॅनिमल कम्युनिकेटर आहेत ना, ते सुद्धा ना अशा सेन्सिटिव्ह प्राण्यांच्याच मनातलं ओळखतात. तुझ्यासारख्या उत्क्रांतीत पळून आलेल्या माकडांच्या मनातलं नाही ओळखू शकत ते. माकड आहे? हो, तू माकड पण नाही, तू कृमी आहेस, तू कीटक आहेस, तू बांडगुळ आहेस जे माझ्या जीवावर जग. तू कुत्र्याच्या पाठीवर काय असतं? गोचिड. ते आहेस. कसं बोल? तू गोचिड आहेस. म्हणजे तुम्ही कुत्रात भाऊजी? आहे मी कुत्रा, मी आहे कुत्रा. 24 तास प्रामाणिकपणे आपल्या घराचं रक्षण करणारा कुत्रा आहे मी. आहे आहे, आणि मी पण कुत्री आहे, पावेरियन कुत्री. अचानक रक्त मेंदू पर्यंत जाणं बंद झालंय का ग तुझं? कुठेही का बोलायचं असतं तुला? मी पण तुमची बायको आहे, मग आपण त्याला आवडत नाही. काय आवडत नाहीये त्याला? चिडलाय. काय चिडलाय? काय तो सांगतो ओंकारचं लवकरात लवकर लग्न. तो सांगतोय माझ्यासाठी सनई वाजवतोय तो. हो, हो, हो. परत वाजव ना परत. ऐका, एक ओंक्याचा ना आपण लग्न लावून देऊया ना, आणि त्याला एक कार पण घेऊन देऊया, म्हणजे माझं टुकार परत येईल. प्लीज प्लीज. भाऊजी प्लीज, भाऊजी बाजूला. प्लीज. माझ्या हात पडतो. लग्न लावूया इकडे त्याचं. काय तू पम्या डोलगे काय? गोडबोरे इकडे. डोलगे का? काय बोल? ह्याला ऐकायचं की काय? नको रडू बाळा. मी विचारतो तेवढ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. हो, फी किती आहे तुमची? 5,000 रुपये. तो देणार आहे? नाही. तुमचे पैसे मी देईन. तो तुम्हाला पैसे देऊच शकत नाही, कारण त्याच्या खिशात छदाम नाहीये. परवा त्याला बँकेतनं फोन आला होता की त्याने जेवढे पैसे बँकेत ठेवलेत ते पैसे तो खिशातही ठेवू शकतो, इतका कफल्लक आहे. तुम्ही दळिंद्री हा शब्द ऐकलाय? ह्याच्यानंतर तो शब्द जन्माला आला. इतका दळभद्री आहे हा. जर तुम्हाला फी हवी असेल तर याच्या पुढे बोका जे काही बोलेल ते माझ्या मनातलं बोलेल. बोला. टुकारचा दुसरा फोटो आहे का आपल्याकडे? आहे ना, हे बघा. तो हा जरा ब्लर आहे, तो दुसरा असेल तर मी जरा अजून माझ्याकडे खूप आहेत, मी खूप फोटो काढते बघा. कशाला? बघू. इंटेन्स बोलतोय तो आता. गुड गुड. अरे बापरे, काय म्हणतो? हो का? हो हो. आता कसं करा? बापरे, काय बोलतोय तो? बोल्ड स्टेटमेंट आहे खूप. तो बोलतोय ओंकार मला फसवतो. हो, हे बोलतोय ओंकार मला फसवतो. बापरे. ओंक्या, काय फसवलंस तू मला? खरं सांग मला. ओंक्या, आमच्या टुकारला फसवलंस ओंक्या. अरे मी काय नाही काय केलंस मला खरं सांग. मी काल फक्त मला भूक लागलेली म्हणून
त्याला म्हटलं ती बघ मांजर, त्यांनी बघितलं, मी एक बिस्किट घेतलं आणि खाल्लं, एवढंच काय सगळं सांगतोस तू. म्याव, 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 म्याव. एवढंच नाही, तो हे पण सांगतोय की टुकारने मारलेले हो का, टुकारने मारलेले उंदीर ओंकार महानगरपालिकेला विकतो 20 रुपये पर शेपटी. आणि एवढंच नाही, ओंकार टुकारला सांगतो की चालत्या गाडी समोर जाऊन मेलेल्याची ऍक्टिंग कर आणि मग त्या गाडीवाल्याकडून पैसे घेतो, त्यातले 10 रुपये पण टुकारला ओंकार देत नाही. ओंक्या रसिका थांबा जरा, मला बोलू दे. मी थांबलो बाबा. ओंक्या, नाही. ही पद्धत झाली वागायची. नाही. बिझनेस पार्टनर आहे ना तो तुझा, त्याला असं वागवशील, त्याला फसवशील तू. हे बावळेट, तो टुकारला नाही फसवत आहे, टुकारला सोबत घेऊन लोकांना फसवतोय. अरे तू असं करतोस. टुकारला काय काय झालं? थोडक्यात काय आहे, ओहो सांगतो. टुकारचं असं म्हणणं आहे की तो हे सगळं का सांगत होता, ह्याचं लग्न करून द्यायला, म्हणजे लग्न झाल्यावर हा बाहेर जाईल आणि मग तो आनंदाने आत येईल. थोडक्यात काय, त्याला ह्याचा त्रास झालाय म्हणून तो निघून गेला. अरे देवा, रसिका तुझा भाऊ आता कुत्र्या मांजरांनाही त्रास द्यायला लागलाय ग. बापरे, आता टुकारला कसं घरी आणायचं? ओंकार घरात असताना तो मी थांबा हो, जरा थांबा. ओंक्या, तू खूप चुकीचं वागलास. नाही ताई. बॅग भर आणि निघ, आई बाबांकडे जाऊन राहा आत्ताच. ताई ताई तू ह्याचं कुठे ऐकतेस? अरे अॅनिमल कम्युनिकेटर आहे, तूच बोलवलंयस ना त्याला. येडे, गोड बोले गोड बोले. बाबाच गोड बोले गोड बोले. माझा मित्र आहेस ना, मग हा, काय काय बोलला? काय बोलला? तू माझा मित्र आहेस, माझा मित्र आहेस. तुम्ही मागे कशाला आलात? मागे कशाला? म्हणजे मला माहिती होतं हे काय चाललंय. मला ह्याचं ना गौड बंगाल लगेच कळतं, याचा मित्र आहे हा. बघितलं, मिळून फसवतायत आपल्याला. छान, मला वाटलंच तरी. ही कुठली भाषा आहे ॲनिमल कम्युनिकेटर्सची? हा, फ्रॉड आहे का? फ्रॉड आहे, मला माहिती आहे. ते जे असतात ना प्राण्यांशी संवाद साधणारे, ते पण अजून असा दावा करत नाहीत की आम्ही संवाद साधतोच. ते म्हणतात आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि हा म्हणे त्याला सगळं कळतंय फोटो बघून. का बस रे, दोघंच्या दोघं आत्ताच्या आत्ता इथनं निघायचं नाही तर तुडवीन. मी जातो, माझा पाऊच घेतो फक्त तेवढंच. निघा, तडक निघा. जातो. आय एम सॉरी, जातो मी. रसिका, जर तुला टुकार या घरात हवा असेल तर बघ बाबा, ओंकारला आपल्याला काढ. ओंक्या, आत्ताच्या आत्ता बॅग उचल आणि निघ या घरात. आत्ताच्या आत्ता निघ. हे पटकन बॅग, चल निघ. आई, असं वागतेस तू माझ्याशी, असं वागतेस. ए ओंक्या, हे काय आहे हातात? माझी बॅग आहे. अरे हा काय दळभद्री माणूस आहे? ही काय बॅग आहे ह्याची? ताई, मला पिझ्झा गरम करून दे ना, वाटत मला खायला मिळेल. ओर बाळा, लगेच आणते हो गं. आणि सिलेंडर मागे ना प्लास्टिकची पिशवी आहे, ती पण आण. हा. एक मिनिट, प्लास्टिकची पिशवी कशाला? त्याच्यात 5 शेपट्या आहेत उंदरांच्या, त्या तरी विकतो. निघ रे. काय करू? माझी चप्पल ठेव.